तर हॅलो गाईज, वेलकम टू रेड डॉग फूड ब्लॉग. आज चाललो आम्ही खेकडे पकडायला आणि आज संडेला बघा सर्वजण सोबत आहेत आम्ही. आणि आता मी जॉबवर जात होतो. पाऊस एवढा की पूर्ण भिजून गेलो. अर्ध्या रस्त्यातून परत आलो. बोललो आज सुट्टी घेतो कारण संडेला आपलं काय जावं लागतं जॉबवर, काम जास्त असतं संडेला. तर आपण जाऊया पुढं, बघूया किती चिंबोऱ्या भेटतात, दाखवतो तुम्हाला. तर भेटूया पुढं. हे ते बघा पहिला भेटलाय आणि बोबले या थैलीत ठेव, दाखव किती भेटले. एवढे भेटलेत, आणखीन पकडतोय आम्ही. आणि बघा त्या दिवशी इथंच चप्पल तुटलेली आणि ही चप्पल आता मी माझ्या डॅडीसची घालून आलोय. तुटली तर खोमावतील खूप. नाल्याला पाणी नाही आहे आणखीन. आता बघूया पुढं आहे की नाही. तेवढा लवकर पाणी येत नाही नाल्याला, पण खेकडे वरच्यावर फिरत असतात. त्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल की पाऊस पडता पडता किती भेटत होते. आता आणखीन वरती असतील कारण इथं ऑलरेडी पोरं पकडत होते, छोटी पोरं. त्यामुळं हे बघा तिकडे छोटे पोरं दिसतात, ते पकडत होते. आता वरती भेटतील आपल्याला आणखी. बघा दादा बघा कसा पकडतोय. अरे 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 दाखव. या हातात एक पाल्यासोबत पकडलाय, हे बघा. नांग्यात हात टाकतो. कुठे वन साईड एकटा नाला पूर्ण पकडतोय तो बघा. डॉन दिवाना नाही कोणत्या पप्पाच्या परिचय. डॉन फक्त खेकड्यांचा दिवाना आहे. रोशन गॅप झालाय. आपण या नाल्यात बघू. किल्ला गाडचल दिसला का? आता रोशन त्याला पकडतोय. तिथं ते त्या साईड बाहेर आहे, बाहेर आहे आता. जागा नाही का? बुबले इथे खेकडे येतो ना पकडता. हा मोठा आहे. हा दगडाच्या कॉर्नरला हो चालल्यावरती पकडलं बघ. घालव नको, घालव. गाईस हा बघा इथे एक खेकडा आहे. दिसला का नाही माहित नाही तुम्हाला. आपला डॉन गेलाय पकडायला तिथं. वा आरामात. बुबले बाय दाखव बुबले इथं. हा आणि इथं एक रोशन पकडतोय. काय बघ इथं पकड. असलीवाला माल आहे काय ते. हा बोलले जा तिकडे. हा बघा ते असलीवाले माणसं असतात ना त्याले. हे बघा हे भरलेले असतात कारण पावसामध्ये हे उन्हामध्ये यांना खाय प्यायला भेटत नाही. त्यामुळं मादे असतात ते यांना पिल्लं द्यायची असतात ना, त्यामुळं ते पोकळ होतात आतमधून. आणि हे नर असतात ना ते पानं खाऊन
कडक राहतात, म्हणजे माद्या पण खातात तसे पानं, पण ते पिल्लं देतात त्यामुळे कमजोर पडतात आणि पोकळ असतात. हे नर भरलेले असतात व्हाईटवाले, म्हणजे जसं पाऊस पडतो ना तेव्हा नंतर दोन्ही पण माद्या पण भरलेले असतात, नर पण. बघा आणखीन एक दिसला. हे हो रोशन, यास तुम्हाला खेकडा दिसतोय का इथं? हे बघा. गाईज आलो होतो तेव्हा पाऊस होता खूप, आणि आता ऊन पडलं, घाम निघतोय. पावसामध्ये जास्त खेकडे भेटतात, बाहेर येतात, आणि आता ऊन पडलं, घाम निघायला लागला, एवढं ऊन पडलं. हे बघा पूर्ण बघू शकता व्ह्यू तुम्ही. पाऊस गेलाय आणि आता ऊन पडला, आणि सकाळपासून खूप पाऊस होता. मी भिजून जॉबला जात होतो, घरी आलो, एवढा पाऊस होता. ऊन पडला आता. हे बघा सर्वजण येतात ते वरती, आणि एवढा पाऊस होता येताना, आणि आता ऊन पडलाय, घाम निघायला लागलाय. बघा दादा आणि अमोल त्या दुसऱ्या इकडून आले होते नाल्यातून, आणि त्यांना पण बघा किती भेटलेत. हा बघा रोशननी पकडला. हा हा दिसतोय इकडं गेला रोशन. हे बघा याच्या खाली एक आता दादा पकडेल बघा. हे दोन 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 एक सोडून दोन दोन आहे त्याच्या खाली. कोणाची आहे ती? खालच्या दगडी पडली. मोबले बाजूला दाखव दादा, दाखव इकडं दाखव. हे जा बघा बड्डीवाला भरलेला मालफूल. दाखव. गाईज आता इथं एका दगडाखाली आम्हाला दोन दोन खेकडी भेटतात ते, आणि आता आपण वरती पोचले म्हणजे, आणि इकडं ना एक फळ भेटतो, त्याला आलवा म्हणतात. तो ते तुमच्या इथं काय म्हणतात ते कमेंट करा नक्की. आणि आता इथं बाजूलाच आहे, दाखवतो 2 मिनिटात थांबा. गाईज हा बघा ही मोठी दगड पलटी करतात ते आता. तुलाच बोलवतोय मला पकड. मी लगेच हात टाकतो पायाने बघ. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. ते बघा आधी बावडी होती इथं, फलाट आहेत या साईडला, त्यांनी बावडी खोदली होती पाण्यासाठी. पाणी पण लागलं होतं, पण काय पावसामध्ये माती पडून पडून ती भरली आता पूर्ण. ती बघा इथं बावडी होती, 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. पूर्ण त्याच्यात माती भरली आता, ही पूर्ण खोदली होती.
20-30 फुटापर्यंत खोदलेली, पाणी पण लागलं होतं. पण आता पूर्ण ते भरले माती पडून पडून साईडची. हवा तिकडं गाईज हे बघा, हे याला आलवा म्हणतात आणि हे चॉकलेटी झाल्यानंतर ते पिकतात. आता कच्चे आहेत हे बघा खालच्या खाली. हे बघा किती आहेत. Start floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfectly, is it really the end? Just so like a stranger. बघा एवढे आलू काढलेत. You say you're all for me, but in this raw story, baby, don't be so funny. Could I just be history? गाईज आता आम्ही चाललोय घरी आणि हे बघा आलू घेतलेत. आलूवे ह्याला म्हणतात चिकूसारखे असतात, टेस्ट थोडी अलग असते. आणि खेकडे पण भेटलेत आणि तुम्हाला दाखवतो खेकडे किती भेटलेत. तर ब्लॉग इथंच थांबवतो. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.